राज्यांमध्ये किंवा देशामध्ये देशावर प्रेम करणारा जो मुसलमान आहे, जो देशावर प्रेम करतो त्यांच्याबद्दल आम्ही चांगले, जे देशावर प्रेम करत नाही, पाकिस्तानी विचारणा आहे, पाकिस्तानी झेंडे नाचवतात, पाकिस्तानी गुण गातात, त्यांच्याबद्दल आम्ही विरोधात आहोत, असं वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पाहूयात. याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी काय वक्तव्य केलं होतं याच्यापेक्षा आम्ही शिवसेना म्हणून काय काम करतो हे देखील त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला होता की बाळासाहेबांची पूर्वीपासूनची वंदनीय बाळासाहेबांची भूमिका होती की राज्यामध्ये राहणारा मुस्लिम समाजाचा माणूस असू दे, देशामध्ये राहणारा असू दे, त्यांना राज्यावर आणि देशावर प्रेम केलं पाहिजे. जो देशावर प्रेम करणारा मुसलमान आहे त्याचं समर्थन आम्ही सगळेच करतो आणि म्हणूनच साबीर शेख सारखा एक कार्यकर्ता मुस्लिम समाजाचा हा 1995 ते 99च्या सरकारमध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादानं मंत्री होता. जे देशावर प्रेम करत नाहीत, जे पाकिस्तानी धार्जणी आहेत, जे पाकिस्तानवर प्रेम करतात, पाकिस्तानचे झेंडे नाचवतात आणि पाकिस्तानचं गुणगान गाणारे जी लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्ही विरोधात आहोत आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कुणाल कामरा जो आहे त्याला पोलिसांच्या थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल असं शंभूराज देसाई म्हटले, त्यामुळे टीका होती. नाही तर काही बोलले तरी टीका होते, पण कामरानं पण विचार केला पाहिजे ना काय बोललं पाहिजे. मला तर असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांनी टीका केली हा भाग आपण बाजूला जर ठेवला, कदाचित तुमचा गैरसमज असं झाला असेल की एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केली म्हणून आम्ही आक्रमक झालो. ते तर 100% आक्रमक झालेलोच आहोत, परंतु त्याची प्रवृत्ती बघा. अर्थमंत्री देशाच्या निर्मला सीतारामन एक महिला आहेत, त्यांच्यावर घाणेरड्या भाषेत त्यांनी टीका केलेली आहे. सुप्रीम कोर्टावर जी टीका केली हे जर आपण बघितलं आणि वाचलं तर आपल्याला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. आनंद महिंद्रा असतील, मुकेश अंबानी असतील, यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे. 2 विमान कंपन्यांनी त्याला त्याच्या लायकीप्रमाणे विमानात घ्यायचं नाही असा देखील निर्णय घेतलेला आहे. अशा विकृत व्यक्तीचं समर्थन करणं ही महाविकृती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शंभूराजांनी ऍक्शनला दिलेली ती रिॲक्शन